मी आहे राधिका आणि राधिकास किचनमध्ये मी तुमच्या सर्वांसाठी खास अशी एक रेसिपी घेऊन आले आहे, ते म्हणजे फाउंडंट केक। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण फाउंडंट केक कसा तयार करायचा हे पाहूया काही टिप्स सोबत। नमस्कार सर्वांना, राधिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकास किचनला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल। तर पहा, फाउंडंट केक तयार करण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे। इथे मी चॉकलेट घेतला आहे, पूर्ण एक पॅकेट घेतला आहे। तिथे मी केक लेयर्स मध्ये कट करून घेतला आहे। पहा, तिथे मी फाउंडंट घेतला आहे आणि फाउंडंटचा कलर पहा, इथे मी पर्पल घेतला आहे। इथे मी गरम दूध घेतला आहे आणि फाउंडंट लाटण्यासाठी आता गनाश आपण तयार करून घेऊया। इथे आपण पिठी साखर घेतली आहे, गरम दूध घालून घेणार आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। पहा, दूध गरमच आहे तोवर पहा, इथे अगोदर मी 2 ते 3 चम्मचच घालून घेतला आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। इथे फ्रेश क्रीम वापरू शकता तुम्ही किंवा मग थोडीशी व्हिप क्रीम ही वापरू शकता। अजून इथे मी 2 ते 3 स्पून घालून घेत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पहा, अजून थोडं घालून घेत आहे। पहा, इथे अजून इथे मी हे शिल्लक राहिलेले हे दूध घालून घेणार आहे। तर पहा, इथे आपलं व्यवस्थित गनाश तयार झाला आहे आणि आता आपण केकला व्यवस्थित आपण लावून घेऊया। आता पहा, याच्यावरती एक लेयर घालून घेतले आहे आणि त्यावरती शुगर सिरप घालून आता त्याच्यावरती जो गनाश आपण तयार करून घेतला होता तो गनाश याच्यावरती आपण घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित लेयर आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची आहे। एक वर खाली वरती करून घ्यायची नाही। इथे पहा, केक माझा खालीवर झाला होता कट करता वेळी, तर तिथेही मी व्यवस्थित गनाश लावून एक लेवल करून घेणार आहे। पहा, इथे मी हाफमध्ये आणखीन गनाश घातला आहे एक लेवल करण्यासाठी। आता ह्यावरती अशाच मी लेयर ठेवून सेम पद्धतीमध्येच सगळीकडे गनाश लावून घेणार आहे। तर आता पहा, इथे मी सगळीकडे गनाश लावून घेतला आहे आणि इथे मी आता हा व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेणार आहे। इथे याला व्यवस्थित पूर्ण फिनिशिंग द्यायची काहीच गरज नाही, कारण आपण ह्याच्यावरती फ्रॉकचा जो खालचा घेर असतो तो तयार करणार आहे, त्यामुळे इथे मी फिनिशिंग देणार नाही। तर पहा, इथे सगळे गनाश लावून झाला आहे आणि इथे व्यवस्थित प्लेन ही करून झाला आहे। आता ह्याला मी थोडीशी खालीवर थोड्याशा लेयर्स देणार आहे, जेणेकरून आपल्या फ्रॉकचा जो घेर आहे त्याला व्यवस्थित फ्रिल तयार होईल असा। आणि आता हा मी फ्रीजला ठेवून देणार आहे 4 ते 5 तासासाठी। तर पहा, इथे मी अशी डॉल घेतली आहे आणि जशी माझ्या मुलीची हेअरस्टाईल होती तशी मी हेअरस्टाईल केली आहे। तिला तिथे मी क्राउन तयार केला आहे, गळ्यातही तयार केला आहे, इथे कानातही स्टोन आहेत आणि हातातही मी बांगड्या तयार अशा केल्या आहेत। पहा, अशी मी डॉल तयार करून घेतली आहे, हेअरस्टाईल ही सेम तयार करून घेतली आहे। आता इथे पहा, फाउंडंट घेतला आहे आणि ह्या फाउंडंटचा कलर मी पर्पल तयार करून घेतला आहे। आता हे थोडं मी स्मूथ करून घेत आहे। तर पहा, पर्पल कलरचं घेतलं आहे। आता आपण लगेच सुरुवात करू। पहा, ह्या टूल्स आहेत ज्या आपल्याला फाउंडंट कट करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या डिझाईन्स तयार करण्यासाठी ह्या अशा टूल्स असतात। पहा, ह्याचा एवढीही उपयोग होत नाही ह्या टूल्सचा,
हे कटिंग करण्यासाठी पहा ह्याच्यामध्ये बरेच प्रकार असतात। आता पहा इथे मी फाउंडंटचे 3 गोळे तयार करून घेतले आहेत आणि ते उभे लाटून घ्यायचे आहेत। पहा फाउंडंट लाटण्यासाठी इथे लाटणं हे वेगळं असतं आणि इथे सीट ही वेगळी असते। पहा असं प्लेन लाटणं असतं, पण इथे मी मार्बल एकदम प्लेन आहे म्हणून मी ते मार्बलवरतीच लाटून घेत आहे। आता पहा इथे ह्या 3 लाटून झाल्या आहेत। आता इथे मी जे वरती बेल्ट असतात ते तयार करण्यासाठी इथे 2 लाटून घेत आहे। आता तुम्हाला मी इथे वरती दाखवते की आपल्याला 3 लेयर्स कशासाठी त्या आपण लाटून घेतल्या होत्या, नक्की आपल्याला ते काय तयार करायचं आहे। तर पहा इथे ह्या 3 लेयर आहेत। अशा आपल्याला क्रॉसमध्ये डॉलला हे 3 लेयर्स अशा फ्रॉकच्या तयार करायच्या आहेत। पाहू शकता बेल्टच्या खाली सेम ह्या पद्धतीत आता आपण डॉलला तयार करून घेणार आहे आणि मी त्या लाटूनही घेतल्या आहेत। आता त्या फोल्ड करून इथे मी पाण्याने त्याला थोडंसं मागच्या साईडला पाणी लावून त्या व्यवस्थित अशा मी चिपकवून घेणार आहे आणि हे बेल्ट तयार करत आहे वरती जे आहेत ते। पहा अशा पद्धतीमध्ये मी बेल्ट तयार करून घेत आहे, पाहू शकता। आता पहा इथे मी बेल्टची साईज बघत आहे कुठपर्यंत आपल्याला फ्रॉकच्या लेयर्स घ्यायच्या आहेत। आता हे मी पाण्याने चिपकवून घेणार आहे। पहा एक साईडला चपटा गेला आहे आणि एक साईडला राऊंडमध्ये करून घेतला आहे। अशाच त्याच्या ट्रिप्स आहेत ह्या तशाच आपण करून घेतल्या। आता पहा इथे मी ज्या 3 लेयर्स आपण बघितल्या होत्या सेम तशा आता करून घेण्यासाठी इथे मी फाउंडंट लाटून घेत आहे आणि त्याला व्यवस्थित शेप देण्यासाठी थोडं कटही करून घेणार आहे। पहा आणखीन ते मी एकावरती एक ठेवून पाण्याने चिपकवून लगेचच डॉलला व्यवस्थित लावून घेणार आहे। आता इथे व्हिडिओमध्ये सगळंच दाखवता येत नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होत आहे, म्हणून इथे मी तयार करूनच दाखवणार आहे। पहा आता इथे व्यवस्थित एका लेवलने कट करून घ्यायचं आहे फाउंडंट, आणखीन मगच ते चिपकवायचं आहे। पहा इथे तुम्ही सुरीचा देखील वापर करू शकता किंवा कटरचाही वापर करू शकता। पहा पाहू शकता कसे व्यवस्थित लेवल करून घेत आहे। पहा असंच एकावरती एक ठेवून डॉलला व्यवस्थित चिपकवून घ्यायचं आहे। इथे पहा डॉलला मी व्यवस्थित चिपकवून घेतला आहे। आता आपल्याला खालची बॉडी जे आहे ती तिरपी लाटून व्यवस्थित अशी पॅक करून घ्यायची आहे ही अशी। तर पहा आता इथेही व्यवस्थित अशी आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे। आता मागे पॅक करून इथे व्यवस्थित हाताने हलक्या हाताने आणि एका टूल्सचा वापर करून इथे व्यवस्थित तिला पॅक करून घ्यायचे आहे पाणी थोडंसं लावून। पहा सेम अशा पद्धतीमध्ये इथेही ह्याला जास्त फिनिशिंग द्यायची काहीच गरज नाही कारण की त्याच्यावरती अजून खूप डिझाईन येणार आहे। तर पहा अशा आता मी व्यवस्थित प्लेन करून घेणार आहे सगळ्या साईडून आणि एक्स्ट्रा राहिलेलं ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला। पहा आणि पहा इथे वरची बॉडी तयार आहे, व्यवस्थित अशी मी चिपकवून घेतली आहे आणि बॅक साईडला इलॅस्टिक आहे तर मी इलॅस्टिकचाही तसे प्रेस करून घेतले आहे। इथे तुम्ही सुरीनेच हलक्या डॉट करून घेऊ शकता। पहा जे आपण गणाश लावून ठेवला होता बेस तो आपला व्यवस्थित असा सेट झाला आहे आणि इथे माझ्याकडून हा 6 ते 7 तास फ्रीजमध्ये राहिला आहे आणि खूपच छान असा सेट झाला आहे। तर पहा इथे आता आपल्याला चपाती एवढं फाउंडंट लाटून घ्यायचं आहे, वरून ते पूर्ण खालच्या घेरपर्यंत आहे तेवढे माप तयार करून घ्यायचं। आता पहा एवढा मोठा मी फाउंडंटचा गोळा घेतला आहे आणि आता फाउंडंट लाटून घेणार आहे मोठा चपाती एवढं। पहा आता पहा पहिली मी माप बघून घेतली होती तर तेव्हा कमी पडत होता घेर। आता मी आणखीन थोडी एक्स्ट्रा लाटून घेतली आहे फाउंडंट। आता ह्याला व्यवस्थित उंच उटा देण्यासाठी जेणेकरून फ्रिल व्यवस्थित अशी प्लेट्स पडण्यासाठी
आता आपण ह्याला साईडनी 3 ते 4 अशा लेयर्स द्यायच्या आहेत फाउंडनच्या, गोल राऊंड करून. पहा इथे सेम व्हिडिओमध्ये दिसत आहे तसं असा उंचवटा तयार करून घ्यायचा आहे फ्रॉकचा थोडासा असा भाग उंचवण्यासाठी, जेणेकरून ओरिजिनल फ्रॉक दिसावा आणि जशा ओरिजिनल फ्रॉकला जशा फ्रिल असतात सेम तशामध्ये करून घ्यायचा आहे. पहा इथे 3 ते 4 भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला सेममध्ये. तर पहा इथे झाला आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला फाउंडन ठेवायचं आहे. तर पहा खूपच छान असं दिसत आहे. आता पहा जसं व्हिडिओमध्ये मी लेयर्स तयार करून घेत आहे सेम तसेच ह्याला प्लेट्स पडण्यासाठी पहा सेम व्यवस्थित असं क्रिएट करून घ्यायचं फाउंडन आणि सेट करून घ्यायचं लगेचच. पहा ठेव. आता ह्याच्यामध्ये जी बाहुली आहे ती व्यवस्थित मध्य सेंटरला त्याच्यामध्ये सेम बाहुली आता त्यामध्ये सेट करून घ्यायची. पहा एकदम हलक्या हाताने. पहा आता तिचा लुक किती सुंदर असा दिसत आहे. आता इथे मी फ्लोअर तयार करण्यासाठी व्हाईट आणि पर्पल कलर फाउंडन मिक्स करून घेत आहे, जेणेकरून थोडासा लाईट कलर होईल. इथे तुम्हाला मी दाखवते सेम तसं तयार करायचं आहे आपल्याला. तर पहा सेम असं फुल तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. आता पहा थोडा लाईट आणि डार्क कलर दिसत आहे इथे. आता इथे मी छोटे छोटे फाउंडनचे गोळे तयार करून घेतले आहेत. आता हे छोटे छोटेच आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. एकदम छोटीशी चपाती जशी आपण तयार करतो सेम तशीच एकदम फुलं तयार करण्यासाठी व्यवस्थित अशी लाटून घ्यायची आहे एकाच साईजमध्ये. पहा आता पहा इथे सगळ्या लाटून झाल्या आहेत. आता थोडा पाण्याचा हात लावून ह्याला एकावरती एक अशा थोड्या थोड्या अंतराने ठेवायच्या आहेत. व्यवस्थित चिपकवून घ्यायच्या आहेत जशा व्हिडिओमध्ये मी दाखवल्या आहेत तशा सेम. आता पहा इथे व्यवस्थित फोल्ड करून अगदी छोटा फोल्ड करायचा आहे, मोठा असं घेर तयार करायचा नाही. पहा आता हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि थोड्या हाताने पाकडीला जसा शेप असतो तसा हातानेच आपल्याला थोडीशी ती उलटी करत जायचं आहे, पाकळी तयार करायची आहे. आणखीन इथे जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. पहा आता थोडंसं जे हे फूल आहे ते आपल्याला थोडं स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि ते मी पाण्याने चिपकवून घेणार आहे. पहा इथे तुम्हाला सेम फोटोमध्ये दाखवलं आहे तसे इथे कलर ही लाईट घेतला आहे, जसा फ्रॉकचा आहे तसा ह्या फ्लॉवरचा नाही कलर पाहू शकता. आता इथे जसा फोटो दिसत आहे आणखीन त्याला खाली जी फ्रिल आहे सेम तशी तयार करून घेतली आहे. पहा थोडीशी लाटून त्याला 2 प्लेट टाकल्या आहेत आणि पाण्याने इथे व्यवस्थित चिपकवून घ्यायची. आता आपल्याला इथे बेल्ट तयार करून घ्यायचा आहे. तर पहा बेल्ट कसा तयार करत आहे मी. इथे मी फोटो दाखवते तसा आपल्याला बेल्ट तयार करून घ्यायचा आहे. आता पहा सेम असा बेल्ट आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. आता इथे सेम जे फूल आहे पुढे तेही व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला ही डायमंडची लेस सेम चिपकवून घ्यायची आहे. पहा इथेही सेम तसं आपण तयार करून घेतलं आहे जे आपण आत्ताच फोटोमध्ये बघितलं. आता हेही व्यवस्थित आपल्याला चिपकवून घ्यायचं आहे व्यवस्थित शेप देऊन. तसा फाउंडन डॉल केक बनवण्यासाठी खूप वेळ जातो. जर असे फॅन्सी काहीतरी असेल, न्यू असं काहीतरी क्रिएटिव्ह करायचं असेल तर पहा आता ह्याच्यावरती डायमंडची लेस लावून घ्यायची आहे. इथे मी दाखवत आहे व्हिडिओमध्ये पुढे ही पहा. आता ही चिपकवून घेणार आहे थोडं पाणी लावून. तर पहा सेम फ्रॉक जसा आहे तशी सेम डॉल तयार झाली आहे आपली. ह्याच्यावरती मी ग्लिटर्स लावून घेतले आहे. इथे मी सिल्वर ग्लिटर्स वापरले आहे. पाहू शकता जसा फ्रॉकला शाईन आहे तशी सेम केकलाही शाईन आले आहे. आणि हा आपला सेम
माझ्या मुलीचा आहे तसा लुक मी इथे डॉल केकचा करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणखीन जर तुम्हाला फाउंडंट केक जर बनवायचे असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की नेक्स्ट व्हिडिओ आपला कुठल्या ह्याच्यावरती हवा आहे फाउंडंट सेम.